जय हिंद मित्रांनो. आज काय जे सांगणार आहे ना ते नीट ऐका फक्त. खरंच आपल्या नेत्यांना या जी पण तुमचे जे असतील त्यांना वाटतंय का की तुम्ही पुढं गेलं पाहिजे या किंवा काय, किंवा तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी किती दिवस लागतील, किती वर्ष लागतील, अंदाज पंचे सांगा. 40-50 का एक पिढी? मग देश स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष झाली. मग छगन भुजबळ साहेब एवढे श्रीमंत झाले कसे काय? त्यांचं वय 80-85 असेल, म्हणजे असतानाच त्यांच्याकडे श्रीमंती होती. वडिलार्जित वाडवडिलांची श्रीमंती असते होती का? का देशाला लुटून बनवली होती? आणि ते ओबीसीचे नेते म्हणतात मला त्या जातीवादीशी काही मतलब नाही, तरी पण सांगतो मी. ओबीसीचे नेते म्हणतात त्या मराठीचे असतील, जे पण असतील कुठल्याही समाजाचे, ते माळे समाजाचे त्या प्रवर्गातून येतात. त्यांनी माळे समाजासाठी किती काम केलं आत्तापर्यंत, किती लोकांना कामाला लावलं. त्यांच्या फॅक्टऱ्या येत्या, कंपन्या येत्या, कशा आल्या कोणाच ठाऊक, पण किती लोकांना कामाला लावलं त्यातनं. वरून त्यांनी माळे समाजासाठी किती कॉलेजी काढली, किती शाळा काढल्या. अरे स्वतःच्या समाजासाठी तरी करा काय ना काहीतरी. ते समाजात देणं लागतं ना तुम्ही. आणि मग स्वतःला म्हणायचं मी ओबीसी नेता, मग माळी समाजातला, मग आंबेडकर साहेब, परत फुले साहेबांचं, छत्रपती शिवाजी महाराजांची नावं घ्यायची मोठमोठ्या. त्यांच्यातला 100पैकी 1% जरी गुण घेतला ना तर भरपूर काय केलं तुम्ही. त्यांचं गुण तर तुम्ही घेतलंच नाहीत, पण दुसरं गुण पक्का घेतलं, देशाला कसं लुटायचं. तुम्ही देशाच्या काय स्वातंत्र्य लढ्यात काय भाग घेतला होता का? जे देशाला लुटून जी तुमची स्वतःची घरं भरताय, स्वतःच्या संपत्त्या बनवताय, तुमच्या जशा 8 पिढ्या जगतील तसं करून ठेवताय. त्याच गोरगरिबाची जे माळे समाज असो या कुठलाही धनगर समाज असो, कुठलाही असू द्या, त्यांच्यासाठी असं काय ना काहीतरी करा ना, जसं तुमच्या पोरांसाठी करून ठेवले. त्यांच्या कॉलेजची फीज, तुमची कॉलेज येते जी पण असतेली, त्यात जाऊन द्या ना, प्रश्न सोडवा त्यांचे. वयांना 1.5 लाख फी तर ती नाही झाली पाहिजे. 10,000 या 20,000 जे असेल तेवढा शालेय खर्च एवढाच घ्या, ते तर होणार नाही. कमेंटमध्ये पक्का सांगा बरोबर आहे का चुकीचं. जय हिंद.